कधी कधी मन नाराज असलं ना, खूपच नाराज असलं की असं नेचर बघायचं खूप छान वाटतं, खूप आनंदी वाटतं. फुलं एकतर झाडावर किंवा देवाच्या चरणीच छान वाटतात, हो की नाही? तर चला, तुम्ही म्हणसाल देवाचं नाव घेते आणि इकडं काय खेकडं दाखवते. तर हो, आज बऱ्याच दिवसातून आज खेकड्याची कढी बनवत होते. कारण खेकडे एकदम छोटे छोटे होते. तुम्ही बनवता का खेकड्यांची कढी? ते सुद्धा मला सांगा. तर खेकडे फोडून म्हणजे बारीक करून घेतले गाळून आणि इकडं सगळं कच्चा कांदा आणि ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट बनवली होती आणि पातेल्यात अगोदर मसाला टाकून आपलं म्हणजे जे काळं तिखट आणि मीठ टाकून कोथिंबीर थोडीशी टाकून फोडणी देऊन घेतली. नंतर जो मसाला आहे ना, तो सगळा असा भाजून घेतला फ्राय करून. पण माझी मोठी लेक बनवत होती, तिच्या लक्षात नाही. तिने बघा सगळं गॅसवर राडा करून टाकला. नंतर मी इथं थोडीशी कस्तुरी मेथी टाकली, तर छान चव येते. तर तिने बघा गॅसाचं असं पूर्ण हे केलं होतं, तिच्या लक्षात न आल्यामुळं. तर चल म्हणलं असू दे, आता काय करणार. चांगला मसाला असा फ्राय करून घेतला. नंतर जे खेकड्यांचं जे बारीक करून जे हे केलेलं होतं पाणी गाळून घेतलेलं ते ह्याच्यात ओतलं. छान फोडणी बसली होती. आणि आता बघा, आता थोडीशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. आता मस्त त्याला आता उकळी होऊ द्यायची. ही खेकड्याची कढी आहे ना, खूप छान चवीला तर खूप अतिशय सुंदर लागते. कुठली तुमची मटणाच्या भाजीपेक्षा सुद्धा, आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तर आणि कमरेला सुद्धा खेकडा खूप चांगला असतो. खूप त्याच्यात म्हणजे गुणधर्म असतात पौष्टिक. किंवा वाताळू कुणाला असं वातपान असेल तर त्यालासुद्धा चांगला आहे. तर आता इथं बघा खेकड्याची कढी इथं छान अशी उकळते. आता तुम्ही सुद्धा जेवण करण्यासाठी कृता गाईज ही खेकडे खाती बघा. फोडून फोडून खाणार. हे बघा अशी छान छान मस्त गाईज तुम्ही पण जेवण करायला. नॉनव्हेज असलं ना त्यामुळे असं घेतो, मग सर्व छान वाटतं ना गावात असं मस्त. गाईज तुम्ही पण खेकडे खाता का? कमेंट करून सांगा नक्की. आज मात्र आम्ही लवकर जेवण केलं. लवकर म्हणजे 11 झालेच होते. यांना आज उशिरा पाणी पाजायला आले, कारण यांचं पण आता एवढं नखरे झालेत ना. थंड वातावरण आहे ना, त्यामुळं पाणी काय पित नाहीत. त्यामुळं म्हणलं चला आज ह्यांना सुद्धा उशिरा पाणी पाजू, म्हणजे पाणी पितील. ह्यांचं आवरलं, पाणी बिणी सगळं ह्यांना पाजलं ना की कसं मनाला असं समाधान वाटतं. पण रोज जेवणा अगोदर ह्यांचं असतं काम. पण आज मी जेवण केलं आणि नंतर यांच्याकडे आलं का तर पाण्यासाठी. पाणी पित नाहीत म्हणून पाणी जास्त नाही पिले की दूध कमी देतात. मग चला आता ते झालं. इकडं सासूबाईंच्या आमच्या कोंबड्या, त्यांना इकडं सोडलं, खाऊ पाणी दिला. कारण आमच्या सासूबाई आता गावाला गेलेत. म्हणल्या माझ्या कोंबड्यांच्यावर जरा लक्ष दे. असं एकमेकांची अशी कामं थोडीफार अशी करावी लागतात. आता चारीला बघा एवढं छान असं पाणी चाललं आहे मोटरचं सुद्धा. आणि कॅनल जवळ असल्यामुळं हे पाझराचं पाणी इथं रोज कंटिन्यू वाहतं. आमचा हा एक छोटासा असा कॅनलच आहे. अशा पानकोंबड्या बघा एवढ्या छान आहेत ना. मध्यंतरी ही पानकोंबडीची इतकी छोटी छोटी पिल्लं होती ना, काळी कुळकुळीत अशी, एवढी छान अशी वाटायचं बघायला त्यांच्याकडं. पण लगेच पळून जायची. तर चला म्हणलं आता ते तर झालं. आता गवऱ्या करूया थोड्याशा. गवऱ्या कशासाठी? मला तर वाटतं मी कधी गवऱ्या केल्या पण नाहीत. पण म्हणजे पूर्वी कसं आजी हे असं केलेलं बघितलं. आता म्हणजे बघितलेलं आहे. आणि आमच्याकडं कसं मुलगी डिलिव्हरीला यायची म्हणलं की तिची आई, आता आमच्या आईने पण केलेलं आहे. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस अशा गवऱ्या ज्या आहेत ना, गवऱ्या करायच्या का तर कमरेला सेक घ्यावा म्हणून, त्याचा हार पडतो चांगला. तर मी पण करते गवऱ्या. कशासाठी तर सांगते तुम्हाला. आता ही करंजाची जी पानं आहेत ना, मी आपली अशीच म्हणून त्याला लावते. का तुम्हाला वाटलं त्याचे म्हणजे काय असं हे होईल, डिझाईन होईल. कारण मी खाली थोडंसं असं चगळ टाकले. आमच्या आई किंवा आजी बोलायच्या, खाली थोडंसं गौरीला चगळ टाकलं ना की पेट घ्यायला ताप देत नाही. पटकन अशी म्हणजे पेट घेते. नाहीतर मग नुसते गौरीचं म्हणलं की खूप ताप देते. म्हणून मी पण तशीच करत होते. आता का लहानपणी बघितलेलं गौरी करायचा म्हणजे कधी योग आला नाही. म्हणजे चुलीवर कधीतरी असा स्वयंपाक व्हायचा, करायचा असं आवडीने छान वाटतं.
पण गौरी कधी अशी चुलीसाठी अशी वापरली नाही, कारण सरपण आमच्याकडं काटकी भरपूर असतात ना त्यामुळं. तर चला म्हणलं आता आज गावऱ्या करूया. कारण काय होतं, कधीतरी अशा गावाकडं ना असं ह्या वातावरणात असं मच्छर ही होतात. मग मच्छर झाले ना मग असं निरगुडीचा ही धूर असा करायचा थोडासा घरात ह्या गावऱ्या टाकून. मग मच्छर हे होतात, कारण एकदम अशी कारण रानातच घर असल्यामुळं अशी एकदम अशी ऊसाची शेती आहे, त्याच्यात रोज पाणी आणि वातावरण एकदम असं हे, त्यामुळं जास्त काय मच्छर नाहीत. पण थोडेफार असं व्हायला लागलं ना असं जर केलं की मग मच्छर मात्र भूर पळून जातात. त्याच्यात निरगुडीचा पाला टाकला किंवा दुसरेसुद्धा जीवजंतू असे हे होतात. त्यामुळं मग असं चला म्हणलं करूया. कारण आता उकरंडासुद्धा मध्ये उचललेला आहे, सगळं शेण आता म्हणजे रानात टाकून दिले. त्यामुळं आता गावऱ्या आता म्हणजे उकरंड्यात पण नाही, त्यामुळं म्हणलं चला आता आपण गावऱ्या स्थापूया. आता या पावसात वाळायला किती दिवस लागणार आहेत माहीत नाही, पण इथं थोडंसं पत्र्याची पन्हाळ असल्यामुळं पुढं त्यामुळं म्हणलं इथं सुकतील आता चांगल्या. तर मी पण असेच कधीतरी म्हणजे आम्ही ह्याला जरी केल्या ना आपल्या होळीला, पण होळीला काय व्हायचं अशा वाळ्या सापडतात उकरंड्यातल्या अशा, आपण घरगुती होळी करतो त्यावेळी. पण आता उकरंडा उचलल्यामुळं नाही, म्हणून म्हणलं आता असंच करू, वाळतील थोड्याशा पातळ बारीक. आता कशा मला पण एवढं काय माहीत नाही. चला म्हणलं त्याच्यात थोडीशी अशी चगाळ असं घेतलेलं आहे. पूर्वी लोक बरेच याचा उपयोग करायचे ना, पूर्वी म्हणजे सगळेच लोक इंधनासाठी वापरायचे, म्हणजे चुलीसाठी. कोणाचे पहिले पूर्वी असे बंब असायचे पाण्यासाठी. आता पूर्वीचं असं तसं जुनं काय असं पाहायला मिळत नाही. पण माझी एक इच्छा आहे, मी बरीच अशी जुने साहित्य म्हणजे जे जुनं आहे ते असं कधी असं यात्रेत जत्रेत असं गोळा करण्याचा प्रयत्न करते. मला खूप आवडतं ते. तर ज्यावेळी बऱ्याच अशा वस्तू जमतील ना तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करीन. कारण जुनं आहे ना ते खरंच सोनं असतं कुठलीही गोष्ट असली तरी. आणि म्हणजे आपल्याला बघायला पाहायला ते खूप आवडतं. आणि हे बघा आता आमच्या अंगणात असं घरात एवढ्या पावसाळ्यात असं दरवाजा असा उघडा राहतो कधी राहिला ना, तर बघा अशी छोटी छोटी अशी पिल्लं सापांची अशी निघतात. मग त्यावेळेस मात्र खूप भीती वाटते. मध्यंतरी तर एवढा मोठा साप घरात आला होता ना, दरवाजा उघडा राहिला, काय तुम्हाला सांगायचं आहे, भयान मोठा होता. पण चला आता आपण राहतोच शेतात म्हणल्यावर, आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं चारीचं पाणी ना, त्यामुळं ओलावा जास्त असतं, पाणी असतं, त्यामुळं त्यांना सुद्धा सगळी खाण्यापाण्याची सोय होते ना, त्यामुळं जास्त असं म्हणजे दिसतातच. तर चला आता हे हरभरे जे आहेत ना ते थोडंसं म्हणलं आता उन्हाला टाकू. पण हे ऊन पण एवढं खोडील आहे ना, हा सूर्यसुद्धा. मी हरभरे बाहेर आणले की लगेच ऊन गेलं आणि बघा लगेच पूर्ण असं झाकळून बसलं. पण चला म्हणलं थोडा वेळ तरी असं हे करूया, कारण जात्यावर भरडायचेत. जुनं म्हणलं ना, मी तुम्हाला सांगितलं ना, जुनं म्हणलं की छान वाटतं कधीतरी असं आपल्याला सुद्धा वापरायला. आता मी पण गिरणीतून भरडून आणते, पण यावेळी मात्र म्हणलं नाही, बघू जात्यावरच भरडूया. आहे जातं ना, मग त्याचा सुद्धा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्याला सुद्धा असं भारी वाटतं. आता बघा मी आता एवढं काम करून माझी अजून आता भांडी राहिली आहेत. भांडी मी घासायचे. आम्हाला भांडी कशी बाहेरच आणावी लागतात ना, आता बेसिंग नळ नसल्यामुळं. आता शेजारी तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे ऊस आहे, एवढ्या जवळ ऊस आहे बघा. त्यामुळं सगळं असं कसं पाणी सतत असतं त्यामुळं. आणि इथं बघा आता ऊसात पण गोकर्णीचा वेल बघा गेला आहे आणि एवढा वाढला आहे तिथं. आणि असं कधी असं बी काही असं फळांच्या जसं टाकले ना तर भरपूर अशा म्हणजे उगवतात. आणि ऊस तर हा खायला खूप म्हणजे मऊ असतो एकदम, आपल्या दातांना वगैरे काही त्रास होत नाही. आणि ऊस खाल्ले की नाही दातसुद्धा स्वच्छ होतात आणि ऊस खाल्ल्याला चांगलासुद्धा असतो. तर चला मी ऊस खाल्ला थोडा आणि परत म्हणलं चला आता व्हिडिओ शूट करू. आता ही ढोबळी मिरची एक पिकली होती, म्हणलं चला तिचे बी रोप लावू. तर बी पुरले होते एका छोट्याशा आईस्क्रीमच्या डब्यात, छान उगून आलेत. बी उगवायला एक तर बराच वेळ लागतो. आता बी खाऊन टाकलेले हे ऊसात बघा कडालाच असं पोपईची झाडं इथं 2-3 उगवलेत. आता ही पोपई एवढी मोठी झाली ना, तिला इथंच बघा अशी फुलं आली ती. आणि मला असं वाटतंय की मला म्हणजे हे जे झाड आहे पोपईचं ते रानात लावावं. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे येईल का ते लावलं तर मला कमेंट करून ते सुद्धा नक्की सांगा.
2-3 जे आहेत ते जळाले आणि वाफ लागल्यामुळे औषधाची. आणि हे सुद्धा आहे, पण हे सुद्धा असं पूर्ण पिवळं झाले वरून सगळा शेंडा, त्यामुळे येण्याची काही गॅरंटी नाही. पण ह्या पपईचा मात्र बुंदा बघा एवढा झाला आहे. पण बघू आता प्रयत्न करून लावूया. तुझी दुसरी वेळ आहे बाई, आम्हाला बी ठेव गय प्रथा. तू एकटेच हाणशील. दुसरी वेळ आहे तुझे. 6 खाल्ल्या आधीच. 4 खाल्ल्या. हा आम्हाला बी ठेव, मला बी ठेव बाया. बघायचं आणलंय पार्सल पाणीपुरीचं. आता माझ्या तर तोंडाला इकडे पाणी सुटतंय. संध्याकाळचं असं चटपटीत खायला कधीतरी असं बरं वाटतं. तर चला, माझ्या चिमण्यांसाठी बघा थोडीशी अशी मदत म्हणून त्यांना मी इथं एक प्लॅस्टिकचं खोकं ठेवले. तर चला बघूया आता ते त्याच्यात घरटं बनवतात का. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक करा.